हेलो फ्रेंड, कैसे हो आप। वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें। आज के वीडियो में अजय देवगन की फिल्म शैतान OTT पर कब रिलीज होने वाली है इसकी जानकारी दूंगी आज के वीडियो में। अजय देवगन और आर माधव स्टार शैतान ने बॉक्स ऑफिस पर जमकर धमाल मचाया। फिल्म को दर्शकों के साथ समीक्षकों ने भी खूब पसंद किया। फिल्म 8 मई को सिनेमाघर में रिलीज हुई थी, जो इस साल की अब तक की सबसे बड़ी हिट फिल्म में शुमार हुई है। थिएटर में दहशत मचाने के बाद शैतान अब OTT पर खौफ मचाने के लिए तैयार है। शैतान कृष्णदेव याग्निक की हिट गुजराती फिल्म वंश का हिंदी रीमेक है, जिसे हिंदी में प्रदीप कृष्णमूर्ति ने डायरेक्ट किया है। फिल्म की कहानी के साथ साथ इसके किरदार की भी खूब सराहना हुई है। मीडिया रिपोर्ट के मुताबिक शैतान 3 मई 2024 को OTT प्लेटफॉर्म नेटफ्लिक्स पर रिलीज होगी, क्योंकि नेटफ्लिक्स ने इसके राइट खरीद लिए हैं। नमस्कार मित्रांनो, आई आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही। आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही, 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही। हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद शैतान, जिंदाबाद शैतान, जिंदाबाद। पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या। ते काय बोलते ते, पिक्चर सुपरहिट होऊन द्या। अरे तो अजय देवगनचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये। हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चाललेला, तो आता OTT वर येतोय आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात। 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय, म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो। ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला। हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे। आपण हा YouTube वर पण बघितला असेल, वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे। तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिस वर चालला का चालला, अजय देवगन होता म्हणून चालला हा चित्रपट। अजय देवगनचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर। आणि आता हा अमेझॉन वर नाही, हा नेटफ्लिक्स वर रिलीज होतोय हा चित्रपट। नेटफ्लिक्स वर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट। ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्स वर जाऊन पाहू शकतात। नेटफ्लिक्स वर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल। ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो, की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात, असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात। सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात, काय बघायचंय ते बघू शकतात। म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात। लाईक करा आणि थँक्यू। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आई आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही। आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही, 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही। हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद शैतान, जिंदाबाद शैतान, जिंदाबाद। पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या। ते काय बोलते ते, पिक्चर सुपरहिट होऊन द्या। अरे तो अजय देवगनचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये। हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चाललेला, तो आता OTT वर येतोय आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात। 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय, म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो। ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला। हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे। आपण हा YouTube वर पण बघितला असेल, वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे। तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिस वर चालला का चालला, अजय देवगन होता म्हणून चालला हा चित्रपट। अजय देवगनचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर। आणि आता हा अमेझॉन वर नाही, हा नेटफ्लिक्स वर रिलीज होतोय हा चित्रपट। नेटफ्लिक्स वर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट। ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्स वर जाऊन पाहू शकतात। नेटफ्लिक्स वर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल।
ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात. असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. अरे तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे. माहितीये तुला, हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात. असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. अरे तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे. माहितीये तुला, हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात. असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही.
आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही हा चित्रपट आहे ना जिंदाबाद सैतान जिंदाबाद सैतान जिंदाबाद पिक्चर सुपरहिट होऊन द्या पिक्चर सुपरहिट होऊन द्या ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला तो आता OTT वर येतोय आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे माहितीये तुला हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल वंश पिक्चर आहे गुजराती पिक्चर आहे त्याचा हा रिमेक आहे तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला का चालला अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट अजय देवगणचा पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर आणि आता हा ॲमेझॉनवर नाही हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात काय बघायचंय ते बघू शकतात म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात लाईक करा आणि थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आई आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही हा चित्रपट आहे ना जिंदाबाद सैतान जिंदाबाद सैतान जिंदाबाद पिक्चर सुपरहिट होऊन द्या पिक्चर सुपरहिट होऊन द्या ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला तो आता OTT वर येतोय आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे माहितीये तुला हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल वंश पिक्चर आहे गुजराती पिक्चर आहे त्याचा हा रिमेक आहे तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला का चालला अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट अजय देवगणचा पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर आणि आता हा ॲमेझॉनवर नाही हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात काय बघायचंय ते बघू शकतात म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात लाईक करा आणि थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आई आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही हा चित्रपट आहे ना जिंदाबाद सैतान जिंदाबाद सैतान जिंदाबाद पिक्चर सुपरहिट होऊन द्या पिक्चर सुपरहिट होऊन द्या ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला तो आता OTT वर येतोय आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही
ते बघू शकतात 3 तारखेनंतर. हा. 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे. माहितीये तुला, हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, त्या गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली, आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात. असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे, आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलतो ते, पिक्चर सुपरहिट होऊन द्या. आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात 3 तारखेनंतर. 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे. माहितीये तुला, हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, त्या गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली, आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात. असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे, आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलतो ते, पिक्चर सुपरहिट होऊन द्या. आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात 3 तारखेनंतर. 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे. माहितीये तुला, हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, त्या गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली,
आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात, असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTTवर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला OTTवर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि R माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTTवर येतोय. आणि आता OTTवर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTTवर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला. हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात, असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTTवर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला OTTवर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि R माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTTवर येतोय. आणि आता OTTवर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTTवर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला. हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात,
असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात, सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणजे ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलते ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. अरे तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला. हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात. असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात, सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणजे ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद सैतान, जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलते ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. अरे तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला. हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचं असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात. असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात, सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणजे ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद
सैतान जिंदाबाद, सैतान जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या, ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला. हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात, असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. आई, आज तुला माहिती आहे आज शैतान आहे ना, तो चित्रपट OTT वर रिलीज होणार नाही. आज नाही म्हणजे उद्या रिलीज होणार नाही. 3 तारखेला 3 तारखेला OTT वर रिलीज होणार नाही. हा चित्रपट आहे ना, जिंदाबाद, सैतान जिंदाबाद, सैतान जिंदाबाद. पिक्चर सुपरहिट होऊन द्या, पिक्चर सुपरहिट होऊन द्या. ते काय बोलतो ते पिक्चर सुपरहिट होऊन द्या. आणि तो अजय देवगणचा पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साऊथची ऍक्टर आहे ज्योतिका आणि आर माधवन आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला, तो आता OTT वर येतोय. आणि आता OTT वर ज्यांनी बघितला नाही ते बघू शकतात. 3 तारखेनंतर 3 तारखेला रिलीज होतोय. म्हणजे 3 तारखेनंतर आपण कधी पण OTT वर बघायचा असेल तर हा जाऊन बघू शकतो. ज्याने आता हा पिक्चर तर रिमेक आहे, माहितीये तुला. हा पिक्चर गुजराती पिक्चर वंशचा रिमेक आहे. आपण हा युट्यूबवर पण बघितला असेल. वंश पिक्चर आहे, गुजराती पिक्चर आहे, त्याचा हा रिमेक आहे. तरी पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला. का चालला? अजय देवगण होता म्हणून चालला हा चित्रपट. अजय देवगणचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये काय शैतान दाखवलेला आहे, काय 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 स्टोरी दाखवलेली आणि ती स्टोरी लोकांना आवडली आणि बघितलं लोकांनी पिक्चर. आणि आता हा ॲमेझॉनवर नाही, हा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय हा चित्रपट. नेटफ्लिक्सवर 3 तारखेपासून रिलीज होणार आहे हा चित्रपट. ज्यांना बघायचा असेल ते हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकतात. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आपल्याला बघायला भेटेल. ज्यांना हिंदीमध्ये बघायचे हिंदीमध्ये जाऊन बघू शकतो. की मराठी लोकांना पण हिंदी पिक्चर बघतात, असे नाही की ते लोक फक्त मराठीत बघतात. सगळे माणसं सगळं काय पण बघत असतात. काय बघायचंय ते बघू शकतात. म्हणून ज्यांना बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकतात. लाईक करा आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये शैतान हा चित्रपट OTT वर येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शैतान हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. शैतानने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली होती आणि त्यानंतर आता नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट गुजराती चित्रपट वंशचा हा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला अजय देवगण दिसणार आहे आणि ज्योतिका ही साऊथची ऍक्टर आहे, ती दिसणार आहे. आर माधवन हा दिसणार आहे. हा चित्रपट आपण केव्हाही OTT वर पाहू शकतो, कारण की हा चित्रपट आता आपल्याला 3 तारखेला हा रिलीज झालेला आहे. आणि आता हा 3 तारखेनंतर आता आपण कधी पण OTT प्लॅटफॉर्मवर आपण हा चित्रपट पाहू शकतो. घर बसल्या हा चित्रपट पाहता येतो. आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली होती
आणि अजय देवगणचा हा चित्रपट होता आणि या चित्रपटाची निर्मिती ही अजय देवगण यांनी केलेली आहे आणि हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे आणि आता हा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला आहे। नेटफ्लिक्सवर चांगले चित्रपट रिलीज होतच असतात आणि आता त्या लाईनीमध्ये आता हा चित्रपट या हप्त्यामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये रिलीज झालेला आहे। हा चित्रपट पाहू शकतो आपण आणि हा चित्रपट मध्ये काहीतरी एकदम हॉरर दाखवलेला आहे। या चित्रपटामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे, काहीतरी सस्पेन्स दाखवलेला आहे आणि हा गुजराती फिल्म वंशचा रिमिक्स आहे। रिमिक्स असून सुद्धा हा चित्रपटगृहामध्ये चाललेला आहे। हा चित्रपट तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला मी माझ्या चॅनलवर देत राहील।